नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण एकाच साहित्यात 2 पदार्थ करणार आहोत. एक गव्हाच्या पिठापासून स्वीट हे करणार आहोत बिस्किटं आणि दुसरं म्हणजे गुलगुले. तर त्यासाठी एक ग्लास मी पाणी गरम केलेलं आहे कढईत. पाणी गरम झाल्यावर त्यात 1.5 ग्लास गूळ टाकायचा आपल्याला आणि हे इलायची आहे. गूळ पूर्ण पाण्यात विरघळेपर्यंत त्याला हलवून घ्यायची आपल्याला. आणि हे जायफळ आहे. 1 ग्लास पाणी घ्यायचे, 1.5 ग्लास गूळ घ्यायचे आणि इलायची टाका 5-6 आणि जायफळ किसून टाका. जेव्हा तुमचा गूळ विरघळतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचे आणि हे 2 वाटी गहू घेतलेला आहे. पाऊस चालू होता, पोरं बिस्किट हवं म्हणून धिंगाणा घालत होते. त्यांना म्हटलं थांबा, घरीच बनवून देते. 1 नंबर टेस्टी झाले होते. आणि हे आपल्याला जे आपण गूळ विरघळून घेतला होता, चाचणी केलं होतं, ते आपल्याला गव्हाच्या पिठात चाळून टाकायचं आहे. लक्षात राहू द्या, चाळून घ्यायचे आहे. आणि हे याला गरम असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आता ह्याला पीठ मळून घेऊयात. 1 नंबर टेस्टी लागतं, नक्की करून बघा. पीठ मळून तयार झालेले, त्यात 1 चम्मच तूप टाकलेलं आहे. तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एकदम सॉफ्ट तयार झालेले आपले पीठ. बघा, आपल्या जुन्या रेसिपीला वगैरे भरपूर सपोर्ट केला. जे सबस्क्रायबर आहेत, जे व्हिडिओ बघता तुम्ही, तुम्हाला मनापासून धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हे राहिलेलं चाचणी मी साईडला ठेवला होता, ते सुद्धा एका डब्यात चाळून घ्यायचे आणि त्याला हवे तसं पीठ ओतून घ्यायचे. आपल्याला लागेल तेवढंच पीठ घ्यायचे आपल्याला, लक्षात राहू द्या. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एकच गुळाच्या चाचणीत आपल्याला 2 प्रकारचा पदार्थ भेटतो आणि खूप टेस्टी आणि एकदम सिंपल छान लागतो. पूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा, पीठ पूर्ण गुळाच्या पाण्यात सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं हलवून व्यवस्थित घ्या, जेणेकरून सॉफ्ट होतील. पीठ थोडंसं फुलतो जास्त हलवल्यामुळे. त्याला झाकून ठेवत साईडला 10 मिनटं. आणि हे आपले पीठसुद्धा इकडे मऊ तयार झालेले आहे. 10 मिनटांनी चपात्या करतो आहे आपण. जास्त डबल, जेवढं तुम्ही चपाती करता त्याचं डबल पीठ घ्यायचे आपल्याला. ह्याचे कापणे थोडंसं जाडसर करायचे आपल्याला, एकदम बिस्किटासारखे. हे बघा, ह्यासारखे कापणे काढायचे. तेल आपले गरम झालेले आहे, तर त्यात एक टाकून घेऊयात. जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करायचं विसरून जाता. त्यामुळे व्हिडिओ बघता खालीच नावापुढेचं लाईक बटन आहे, प्लीज लाईक करा. आणि सबस्क्राईब बटनसुद्धा नावापुढे आहेत, त्याला पण क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. तुमची व्ह्यूज आणि सपोर्टमुळे आपल्या चॅनल लवकरच चर्चेत येणार आहे. हे बघा, आपले बिस्किटं तयार होत आहेत. गॅस हे मीडियम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे.
फुल ठेवू नका, नाहीतर सॉफ्ट होतील. खुसखुशीत झाले पाहिजे. हा बघा फुलत आहेत कापणे आपले. गौराईला वगैरे हे केलं तरी छान लागतं. ह्या प्रकारे सोनेरी चॉकलेट होईपर्यंत तळून घ्या व्यवस्थित. ह्याला तुम्ही 2-3 दिवस ठेवून खाल्ला तरी चालतो. बघा गोल्डन गोल्डन मस्त दिसत आहेत ना. तर आमचे मेंबर तयार आहे, झाला असेल तर दे म्हणून. तर चला तिकडं पोरं कापण्या खात आहेत, बिस्किटं खात आहेत, तोपर्यंत आपण इकडं जे आपण पीठ गुलगुल्यासाठी मळून ठेवलं होतं ते घेऊयात. ह्या प्रकारे चमच्याने सोडून घ्यायचे, एक 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 एक. व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, खाली लाईक बटन आहे. आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. असं छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील माझी सर्व. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर नेक्स्ट रेसिपी तुमच्यापर्यंत पोचणार नाही. त्यामुळे म्हणते सबस्क्राईब करा. जुने रेसिपीसुद्धा तुमच्यापर्यंत येतील आणि नवीन रेसिपीसुद्धा तुमच्यापर्यंत येतील. कढईत जेवढे मावतील तेवढे टाकून घेऊयात चमच्याने. खूप छान टेस्टी सॉफ्ट सॉफ्ट होतात. बघा फुलत आहेत. ह्यात आपण सोडा टाकलेला नाही आहे तरी आपले गुलगुले फुलत आहेत. रमजान ईदला वगैरे बनवतात ना, सेम. बघा गोल्डन असे तयार झालेले आहेत. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपले जुने भरपूर रेसिपी आहेत, चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि मनापासून धन्यवाद ज्याने ज्याने सबस्क्राईब केलात, माझे व्हिडिओ बघितलात, लाईक केलात त्यांना. तुमच्या सपोर्टने आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होणार आहे. बघा किती छान मस्त गोल्डन गोल्डन तयार झाले ना, चॉकलेट चॉकलेट. गरम गरमच आहेत, गरम गरम. पोरं घेऊन गेलेत, एवढंच राहिलं कापणे. बनवतं बनवतं एवढं सगळं खाऊन टाकलं पोरं. एक नंबर टेस्टी लागतं, करून नक्की बघा. व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट रेसिपीला भेटू.